ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता काँग्रेसनं देखील राज्यसभेच्या जागेवरती दावा केलाय। पण शरद पवारांनी जर पुन्हा राज्यसभेवरती जायचं ठरवलं तर मग ठाकरेंच्या शिवसेनेला विधान परिषदेची जागा मिळू शकते आणि अशा स्थितीत काँग्रेसला दोनपैकी एकाही ठिकाणी संधी मिळणार नाही। बघूयात। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी पुन्हा सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जावं, या राज्यसभेमध्ये काँग्रेसला त्यांनी संधी द्यावी अशा प्रकारची आमची विनंती। आता त्यांची इच्छा काय आहे याची आम्हाला चाचपणी करावी लागेल की आमच्या पक्षप्रमुखांची काय भूमिका आहे। राज्यसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली। राज्यसभेची जागा काँग्रेससाठी सोडावी आणि विधान परिषदेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा जावं असं थेट वक्तव्य प्रदेशाध्यक्ष सपकाळांनी केलंय। म्हणजे राज्यसभेची जागा काँग्रेस सोडण्याच्या मूडमध्ये नाही। तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धवजींनी पुन्हा सभागृहामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून जावं आणि राज्यसभा जी आहे या राज्यसभेमध्ये काँग्रेसला त्यांनी संधी द्यावी अशा प्रकारची आमची विनंती ही उभाटाला आणि पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला या दोन्ही पक्षांना आहे। हर्षवर्धन सपकाळ हे प्रांताध्यक्ष काँग्रेसचे आहेत, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं। माननीय उद्धव साहेबांनी विधिमंडळात परत जावं ही आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे आणि ती कायम राहील। आता त्यांची इच्छा काय आहे याची आम्हाला चाचपणी करावी लागेल की आमच्या पक्षप्रमुखांची काय भूमिका आहे किंवा शरद पवार साहेबांची काय भूमिका आहे किंवा काँग्रेसच्या संदर्भात त्यांच्या हायकमांडची काय भूमिका आहे। हे जेव्हा आम्ही त्या एखाद्या विषयावर तिघे एकत्र बसू तेव्हा त्यातून निर्णय मिळेल। राज्यसभेसाठी 5 मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। महाराष्ट्रातून 7 खासदार निवृत्त होत आहेत, ज्यात शरद पवार, फौजिया खान या दोघांचीही खासदारकी संपुष्टात येते। तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी आणि काँग्रेसकडून रजनी पाटील यांचाही कार्यकाळ संपतोय। म्हणजेच विरोधकांच्या 4 जागा रिक्त होत आहेत, पण महाविकास आघाडीच्या आमदारांचं संख्याबळ पाहता फक्त एकच जागा विरोधकांना मिळेल। त्यामुळे जागा कोणासाठी सुटणार हा प्रश्न आहे। शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून पाठवलं पाहिजे असं राऊत म्हणाले, पण स्वतः आदित्य ठाकरेंनी ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेची असल्याचं सांगितलं। शरद पवारांनी जर पुन्हा जायचं ठरवलं तर मग ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोघांनाही दावा सोडावा लागेल। अशा वेळी मे महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचं काय होणार हाही सवाल आहे, कारण आमदारकी संपुष्टात येणाऱ्यांमध्ये उद्धव ठाकरे सुद्धा आहेत। जर शरद पवार राज्यसभेवर पुन्हा एकदा गेले तर ठाकरेंना विधान परिषदेत पवारांची राष्ट्रवादी मदत करेल। मग काँग्रेसला राज्यसभा आणि विधान परिषद दोन्ही ठिकाणं हाती लागणार नाहीत। तर 2 दिवसात शरद पवारांशी राज्यसभेवरून चर्चा केली जाईल असं रोहित पवारांनी सांगितलंय। पवार साहेबांची तब्येत ही थोडीशी नरम असल्यामुळे पण आता ती चांगली आहे, त्यामुळे त्यांच्याशी डायरेक्ट कोणी तिथं संवाद या बाबतीतला केला नसावा। पण पुढच्या 2 दिवसामध्ये पवारसाहेब जेव्हा मुंबईत येतील तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते सुप्रियाताई हे त्यांच्याशी बोलून मग इतर पक्षाचे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्या नेत्यांना त्या ठिकाणी आम्ही बोलू शकतो, बोललं जाईल आणि त्यांच्या पाठिंब्याने पवारसाहेबांना जर इच्छा असेल तर ते नक्कीच राज्यसभेवर जातील। पण ही संवाद होत असताना अजितदादा पक्षाबरोबर आमचा संवाद होईल असं आम्हाला वाटत नाही, कारण दादांची ती इच्छा होती, पण आता या पक्षाची इच्छा आहे का हे त्या पक्षाच्या प्रमुखांनाच त्या ठिकाणी माहिती। विधान परिषदेत एका जागेसाठी विधानसभेतील 29 ते 30 आमदारांच्या संख्याबळाची आवश्यकता आहे। ठाकरेंकडे 18 आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे 10 आणि इतर छोट्या मित्रपक्षांच्या मदतीनं 1 जागा सहज निवडून येऊ शकते। अर्थात नेमकं समीकरण शरद पवार काय करणार यावर अवलंबून आहे। पुण्याहून प्रदीप कापसेसह अक्षय मनकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।